अजितदादाचे टोमणे व टोले आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे. भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठर. त्याला घड्याळाकडे यायला लावा, उद्या कॅबिनेट. आपला शब्द आहे आपला. आता 10 लोकांना केलं की नाही मंत्री, आपण केलं आपण. बघ पटतंय का बघ. अजितदादा पवार आणि वाद हा जुनाच विषय आहे. दादा म्हटलं की वाद आलाच आणि दादाच्या या स्वभावामुळेच ते अनेक वेळा प्रचंड अडचणीत आले. मात्र दादाचा स्वभाव काही बदलला नाही. दादाचा स्वभाव आहे तसाच आहे आणि दादाचे टोमणे व टोले याकरता महायुतीचं 7 तारखेला बटन घड्याळाचं दाबायचं. मारताना ते काहीच विचार करीत नाही. मग ते स्वतःच्या पक्षातील असो का विरोधक असो, दादाचा स्वभाव काही बदलत नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत सडेतोड आहे. दादाचे भाषण म्हटले म्हणजे अस्सल मराठी तडका. त्यांचा मराठी भाषेचा हा तडका दादांना एकदा बोलायला लागले की शिट्ट्या व प्रचंड टाळ्याचा कडकडाट असतो. बिनधास्त व सडेतोड, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे दादा. एकदा त्यांनी बोलताना विजय शिवतारे यांना इशारा दिला की शिवतारे तू आमदार कसा होतो ते मी बघतोच. आता 2024च्या निवडणुकीत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना सुद्धा इशारा दिला की कोल्हे तू दुसऱ्यांदा खासदार कसा होतो ते मी पाहतो. दादाच्या ह्या बिनधास्त स्वभावामुळेच आणि त्यांच्या प्रखड या वक्तव्यामुळेच अनेक वेळा त्यांना असंख्य संकटाचा सामना करावा लागला. परंतु दादाचा स्वभाव काही बदलत नाही. अजितदादाचे टोले व टोमणे हे आज आपण पहा. सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं. काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको, माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते. तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय, कुठल्या थराला राजकारण चाललंय. तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना, हे कसं काय केलं, हे पटलं का तुम्हाला? काही जण म्हणतात की ते उडी मारली. अरे बाबा, तुम्ही तर माझ्या देखत मीच तुम्हाला शिवसेनेतनं घेतलं आणि राष्ट्रवादीमध्ये आणलं. अमोल कोल्हे साहेब, दुसरं कोणी आणायला नव्हतं. मी तुमचं तिकीट जाहीर केलं. एवढं लवकर कसं विसरला? उलट हे घर वापसी झाली. तुमची तरी घर वापसी नाही झाली.